मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग लागलेली आहे आणि दुपारी 4:30 वाजे दरम्यान ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केलेले आहे आणि ही आग आता आटोक्यात आणलेली आहे। सध्या या ठिकाणी कूलिंगचं काम सुरू आहे। ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। असं असताना ही आग लागली, त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होतोय। तर मुंबईमधल्या भाजप कार्यालयाला ही आग लागली। नरीमन पॉइंट या ठिकाणी भाजपाचं हे प्रदेश कार्यालय आहे, ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली अशी प्राथमिक माहिती मिळते। तर सध्या या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन आता राबवलं जाते, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी ही संपूर्ण आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। शॉर्ट सर्किट झालेलं आणि त्यातून मुख्य कार्यालय नव्हे पण मुख्य कार्यालयाच्या बाजूला जो छोटा सभागृह आहे त्या ठिकाणून ही आग सुरू झाली आणि ती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे, कंट्रोलमध्ये आहे आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या सर्व बळांनी ती आग आता नियंत्रणात आणलेली आहे। आणि आता थोड्या वेळाने ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर नेमकी किती नुकसान झालेलं आहे आणि काय रिपेअर कामात किती वेळ जाईल याचा अंदाज येईल। महापालिकेच्या अग्निशामक दलाचं म्हणणं आहे की शॉर्ट सर्किटमुळे झाली। येणाऱ्या 12-15 तासात त्यांचा अहवाल देखील येईल। 1-2 गोष्टी वगळता तिथे आग पकडली, परंतु धूर जास्त झाला, त्यामुळे ते जास्त प्रमाणावर आग लागल्यासारखं प्रथमदर्शनी दिसलं। निवडणुकीच्या काळामध्ये जरी आग लागली असली तरी कुठल्या प्रकारची जीवितहानी नाही, कुठल्या प्रकारचं नुकसान नाही। येणाऱ्या 1-2 दिवसात कार्यालय पूर्णतः उद्या सकाळपासूनच सुरू केलं जाईल। तर आपण ही दृश्य बघू शकतोय, ही आग लागल्याची दृश्य आहे। जास्त नुकसान झालं नाही अशी माहिती आता भाजप नेत्यांनी दिलेली आहे। 1.5 तासानंतर ही आग आता आटोक्यात आलेली आहे। तर घटनास्थळावरून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आहे, आपण तेही बघूयात। मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील भाजपचं जे प्रदेश कार्यालय आहे, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय म्हणून त्याची ओळख आहे, या कार्यालयामध्ये निवडणुकीची मोठ्या प्रमाणात धामधूम या ठिकाणी तयारी देखील सुरू होती। मात्र आज 4:30 वाजण्याच्या सुमारास भाजप प्रदेश कार्यालयाचा जो एक सभागृहाचा भाग आहे, सभागृहाच्या भागाच्या ठिकाणी आग लागली होती। वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि या वेल्डिंगच्या वेल्डिंग करत असताना काही ठिकाणी आगीची एक दृश्य देखील पाहायला मिळाली होती आणि यानंतर मोठ्या प्रमाणात आग उसळली, मोठा धूर देखील आला होता। फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या या ठिकाणी आल्यानंतर आग ही नियंत्रणात आली आहे। सध्या आगीचं जे कूलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे। फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या आपण या ठिकाणी पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि ह्या आग विझवण्यात आल्यानंतर आता मुंबई अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांच्याकडून कूलिंग ऑपरेशनचं काम देखील सुरू आहे। सध्या आपण पाहू शकतो 2 गाड्या या ठिकाणी आहेत। भाजप पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत। सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी जरी झाली नसली तरी मात्र निवडणूक आहे आणि निवडणूक कामासाठी जे काही कागदपत्र असतात या कागदपत्रांची हानी झाली किंवा नाही हे मात्र अद्याप समजलेलं नाहीये। आगीची घटना ही जी घडलेली आहे नेमकी कशामुळे घडली याचा देखील आता अग्निशमन दलाकडून तपास केला जात आहे। कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णीसह संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।